नमस्कार मंडळी. मी निशांत आवळे आणि निवडक उद्यमीच्या ह्या आजच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं स्वागत. सौमित्र सर आज एक महत्वाचा विषय आपल्यासाठी मांडणार आहेत. त्याचं थोडंसं सुतोवाच आम्ही आमच्या ग्रुपवरती केलं होतं. एबिटा. एबिटा हा शब्द थोडासा अर्थसाक्षरता आणि फायनान्सशी संबंधित आहे, पण व्यवसायात महत्वाचा गोष्ट आहे ती, आणि त्याच्याबद्दल आज थोडं आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी थोडंसं निवडक उद्यमीबद्दल. काय आहे निवडक उद्यमी? तर हा एक निवडक मंडळींचा ग्रुप आहे, आणि व्यवसायाला डेडिकेटेड असा ग्रुप आहे. व्यवसाय करणं उत्तरोत्तर सुलभ होत जावं, आणि खास करून मराठी समाज आपण म्हणतो की व्यवसायात तितकासा अग्रेसर नाही, तर त्यातील उद्योजक मंडळींना एक व्यावसायिक ज्ञानाचा रिसोर्स उपलब्ध व्हावा, म्हणून ही सगळी चळवळ धडपड म्हणता येईल. अर्थात ग्रुप काही फक्त मराठी लोकांसाठी मर्यादित आहे असं नाही. साधारण 11 डिसेंबर 2023 रोजी निवडक उद्यमी ग्रुपला 4 वर्ष झाली, आता 1-1.5 महिन्यापूर्वी. पूर्वी आम्ही झूम मीटिंग आठवड्यातून एकदा घेत होतो. आता जरा त्याचं स्वरूप आम्ही व्यापक केलंय, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या हेतूने. त्यामुळे आता आम्ही आठवड्याला एक पॉडकास्ट करतो, आणि तो शुक्रवारी रात्री साधारण 10 ते 11 या वेळेत रिलीज होतो. त्यामुळे तुम्ही निवडक उद्यमीच्या युट्यूब प्लेलिस्टला सबस्क्राईब करून घ्या. मी तिथून तुम्हाला ते तर बघता येईलच, पण त्याच्याबरोबर आमचा जो जिथे आम्ही रेग्युलर कनेक्टेड असतो तो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, जिथे हे जे काही विषय घेतले जातात त्याबद्दलची प्रश्नोत्तर चर्चा, आणि मग तो विषय जरा अजून उलगडून एकमेकांना सांगितला जातो, समजला जातो. अर्थात ह्या ग्रुपची मेंबरशिप फी आहे वर्षाला 3,540 रुपये. आणि असं म्हणतात की आपल्या मानसिकतेत बदल घडण्यासाठी आपल्या आजूबाजूला तशा मानसिकतेची मंडळी असली पाहिजे. आणि हे जर तुम्हाला पटत असेल तर निवडक उद्यमी हा तुमच्यासाठी एक योग्य प्लॅटफॉर्म ठरेल असं आमचं मत आहे. अजून आम्ही काय करतोय इथे, हे तर चालू आहेच आमचं गेली 4 एक वर्ष, पण आता उदयोन्मुख उद्योजकांना थोडस समुपदेशन असं आम्ही करायला सुरुवात केली. म्हणजे व्हेरी अर्ली स्टेज मध्ये जेव्हा गोष्टी असेंबल्ड असतात, त्या जरा एका लॉजिकल फॉर्म मध्ये सुरुवातीच्या गोष्टी लोकांना सांगणं अशा हिशोबाने ह्याचं स्वरूप आहे. तुम्ही मेंबरशिपच्या दरात तुम्हाला हे मेंटरिंग मिळू शकतं. सध्या प्रायोगिक तत्वावरतीच आहे, पण कोणी परिचयातील उत्सुक असेल तर जरूर सांगा. तर थँक्यू. आजच्या विषयाकडे वळूया. सर, थँक्यू व्हेरी मच विषय निवडल्याबद्दल, कारण बर्निंग सब्जेक्ट आहे असं माझं स्वतःच मत आहे. आणि आपण आजूबाजूला पाहत असतो की व्यवसाय कसा चालला आहे हे जर थोडक्यात समजायचं असेल तर त्या हिशोबाने एबिटा ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पण सर, मी एकदम बेसिक पासून सुरुवात करतो की एबिटाचं फुल फॉर्म काय, एबिटा म्हणजे काय? धन्यवाद निशांत. आज आपली भूमिका बदलली आणि तसं होतच राहणार आहे की ज्याचा लीड सब्जेक्ट असेल तो बोलेल किंवा अभ्यासपूर्वक हम्म. असेल त्याप्रमाणे आपण करत राहतो. थँक्यू सो मच. आणि अजूनही मी निवडकच्या सदस्यांना पण आवाहन करेन की तुम्ही सुद्धा कुठले क्लिष्ट विषय किंवा काय आपण ठरलेले विषय आहेत, त्यात पुढाकार घेऊन आलात तरी त्यांच्यासाठी सुद्धा हे पॉडकास्ट नक्कीच कंडक्ट करायला सुद्धा ओपन आहे. तर कोर्स. इबिटा म्हणजे त्याचं आधी ॲक्रोनिम सांगतो. EBD, EBIDTA. EBIDTA म्हणजे काय की अर्निंग बिफोर इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन अँड अमोर्टायझेशन असं त्याचा अर्थ आहे. याला पिबिट्टा पण म्हणतात बरं. EBITDA असं जरी म्हटलं ती वन ऑफ द सेम. ओके. ठीक आहे. मग हे तर तुम्ही सांगितलं, पण हा म्हणजे एबिटा आपल्याला काय सांगतो नक्की व्यवसायाबद्दल? हा, तर थोडंसं एक रिलेव्हन्सच घेऊन सांगतो की अनेक वेळेला ना हम्म. काही काही लहान व्यवसाय असतात, काही काही मोठे व्यवसाय असतात. तर बरेच वेळेला अनेक वर्ष होत असलेले व्यवसाय आहेत. सध्या मी एका व्यवसायाला कन्सल्टेशन करतो 2 वर्ष. तर सुरुवात जेव्हा करतात तेव्हा आणि नंतर आवाज येतो ना निशांत बरोबर? हो, 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 हो. हा. तर त्या व्यवसायात कसं झालंय ते एका स्टेजला आलेलं. त्यांचा एक 4-5 कोटीचा व्यवसाय आणि एक जमलेली गडी आहे, की रोज लोक येत आहेत, जात आहेत, इन्क्वायरी हँडल होत आहेत, डिस्पॅच होत आहेत, रोज त्यांच्याकडे चालू आहे. तर या सागरामध्ये
एक वर्ष लागलं मला की त्यांना दाखवून द्यायला की त्यांचा ग्रॉस प्रॉफिट आहे 40%. हा, ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय म्हणतो आपण की साधारणपणे त्यांची जी सेल प्राइस आहे, आपण असं म्हणूया सोप्या हम्म, भाषेत बोलूया, सेल प्राइस हम्म, जी आहे समजा एक आपण करू 10,000 रुपये, 10,000चा सेल झाला त्यांचा. तर हम्म. त्याच्यामध्ये एक प्राइस आहे की मटेरियल कॉस्ट. ऍग्रीगेट ऑफ ओके. मटेरियल कॉस्ट अँड मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्स इज नोन एज कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड, म्हणजे सीओजीएस हो. म्हणतात. बरोबर आहे. तर ही हो. सीओजीएस जेव्हा सेल प्राइस मधून वजा करतो, तर त्याला आपण म्हणूया ग्रॉस बरं. प्रॉफिट आला. म्हणजे अगदी बरं. साध्या भाषेत, निशांत तुझा बॅगचा व्यवसाय आहे, तर हो. बॅगची कॉस्ट आहे समजा तुझी किती कॉस्ट, एक धरूया आपण 4,000 रुपये. हो. 4,000 रुपये किंवा 5,000 रुपये, राऊंड फिगर करूया 5,000 रुपये. हम्म, आणि हम्म, तुझं जर परचेस कॉस्ट त्याची, हम्म. परचेस आणि त्याच्या संदर्भात आलेली कॉस्ट लॉजिस्टिक्स वगैरे सगळं धरून बरं. तुझी हो. 4,000 रुपये धरली, हो. तर 1,000 रुपये तुझ्याकडे जो जो झाला तो ग्रॉस प्रॉफिट. ग्रास प्रॉफिट. आपण म्हणूया, बरोबर. आपण हो. समजण्याकरता बोलूया. अगदी हो. टेक्निकल सीए मला फोडून काढेल की हे कॉस्ट नसतं, पण आपल्याला ती बरं. भाषेतनं जायचंच नाहीये. या टर्म नाही. सगळ्या कुठून आलं तिथेच आपल्याला जायचं. हे सगळं आपल्याला पटकन बरोबर. निदर्शन व्हावं म्हणून हे निर्माण झालेलं शास्त्र आहे सगळं. मी काय कुठला सीए नाही, बरोबर. ना निशान सीए ना काहीच ना हम्म. आमची कुठली डिग्री आहे, ना आम्ही काहीच केलं. आम्ही आमच्या व्यवसायावर आणि स्वतःवरतीच अभ्यास करतो. हो. ओके. तर समजा 1,000 रुपये जर आपण म्हटलं त्याच्यावरती, तर 20% हा तुझा ग्रॉस प्रॉफिट झाला एक जनरल. ग्रास. म्हणजे रेव्हेन्यू मायनस म्हणजे एक सेल्स प्राइस, सोप्या भाषेत बोलूया, विक्रीची किंमत हो. वजा त्या विक्री संदर्भात फक्त त्या मटेरियल संदर्भात झालेलं खर्च. हो. ते हो. बॅग आणणं आपण म्हणतो एवढा ओके. मार्जिन, तसं त्या कंपनीचं जे मी चाललंय बरोबर. 40% हँडसम कॉस्ट. बरं. बरं. 40% इज अ हो. गुड प्रॉफिट. तुला जर हो. हो. 5,000 रुपयावरती तुला 2,000 रुपये मिळाले, इट इज हँडसम प्रॉफिट. इट इज. इट इज. आणि दे वेर ऑलवेज कॅश फ्लो होत असते, येत असते, आपल्याला माहिती असतं अरे एवढे पैसे चालले, ते चालले, ते चालले. आणि हा. मग त्या आनंदात खुशीत आपण व्यवसाय करत असतो वेगवेगळ्या विविध प्रकारचे. बरोबर. हे डोकावून बघायची गरज पडते केव्हा किंवा जेव्हा अडचणी येतात तेव्हा, किंवा बरोबर. मनासारखी ग्रोथ होत नाही असं कधी कधी असतं. बरोबर. कधी कधी प्रॉफिट परवडत नाहीये किंवा लोकांचे पैसे दिले जातात, यावेळी तुम्हाला व्यवसायात डोकावायची गरज पडते विविध पद्धतीने. तर ही जेव्हा डोक्याची गरज पडते त्यावेळी निदर्शनाला आपण जसं तब्येतीचं बघतो की पहिले शुगर तपासा. फर्स्ट काय सांगतात, मला हल्ली मला शुगरचा थोडासा त्रास आहे, तर मला काही झालं की पहिलं म्हणतं शुगर काय आहे तुमची, तर ही इबिट्टा म्हणजे तुमच्या व्यवसायाची शुगर आहे. तर हे हे कसं काढतो आपण की हे निशांतला मी म्हटलं, निशांतचं उदाहरण घेऊया. 5,000 रुपये बॅगची किंमत, 4,000 रुपये मटेरियल तत्सम खर्च, आणि त्याच्यावरती झालेला सीओजीएस म्हणजे कॉस्ट ऑफ सेल्स. कॉस्ट ऑफ सेल्स म्हणजे हे करण्याकरता झालेला खर्च काय काय आहे. मग त्याच्यात सगळं आलं तुमचं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स आले, सेल्समनची कॉस्ट आली, त्याचे फिरायचे पैसे आले, सगळे झाले. तर हा जो व्यवसाय तुम्हाला सांगतोय मी, ते 40% हे दिसत होतं. आणि आम्ही जेव्हा काढलं सगळे हे काढून, आणि साधारण 9 महिन्याचा आधार घेतला, असंच नाही घेतलेला, आधीचा पण घेतला. हे झाल्यानंतर कळलं की इट इज ओनली 7.2%. याचा अर्थ असा झाला की 33% तुमचे कॉस्ट ऑफ सेल्स आहे, हे बरोबर. 40% मटेरियल कॉस्ट समजा, आणि 33% इज हेवी. मग एक दिशा मिळते की हे काय करता येईल आपल्याला. मग त्याच्या दृष्टीने विचार सुरू झाला. तोपर्यंत त्यांना तयारीच नव्हती तिकडे घुसायची. म्हणजे हा निदर जसं शुगर सारखंच आहे, तपासायला तयारच नसतो आपण. नाही रे, नंतर तपासा, आता एकदा मुलीचं लग्न झालं की मग मी शुगर तपासेन. समहाऊ आय वॉन्ट टू सप्रेस इट, मला ते फेसच बरोबर. करायचं नाही. बरोबर. तसंच हा आहे, त्यांना माहिती असं कुठे सुप्तपणे की हे हा. केलं की काहीतरी वेगळंच उभं राहील, आणि ते घ्यायची ओके. माझी तयारी आहे का. तर बरोबर. ते दाखवल्यानंतर मात्र डोळे उघडायला पाहिजे आणि वेळेत हालचाल करायलाच पाहिजे. म्हणून हा अगदी साधा फॅक्टर आहे, काही मोठा नाही. असं म्हणता येईल की हा तुम्हाला ऑपरेशनल प्रॉफिट दाखवतो, पण बाकीचेही खर्च असतात ज्याच्याकडे ऑपरेशनल बघितलं प्रॉफिट पाहिजे. दाखवतो, बरोबर आहे. है ना. ऑपरेशनल प्रॉफिट पेक्षाही अजून एक जास्ती एक टर्म त्याच्यात पुस्तकात मी जे पुस्तक रेफर वापरले की त्याची कॅश कॅश बिझनेसमध्ये किती कॅश अवेलेबल आहे हा दाखवतो. बरं. बरोबर. बरोबर. दॅट इज बरोबर. मोर इम्पॉर्टंट. अगदी. अगदी. मग सर, म्हणजे ह्याच्यातूनच येणारा दुसरा प्रश्न, मग अजून कुठल्या प्रकारचे खर्च असतात जे आपण लक्षातच घेत नाही? परफेक्ट परफेक्ट. हा. अगदी हो. साध्या पद्धतीने आपण तुझं उदाहरण घेऊया. तर हो. एक खर्च म्हणजे सरळ सरळ सेल्सची सॅलरी किती झाली. बरोबर. समजा आता मी तुला ज्या हम्म, व्यवसायाचं उदाहरण दिलं की ज्याच्यात हम्म, हे 33% आला खर्च, मग हम्म, 33% रिजनल त्यांची सेल्सचे लोक होते. मग त्यांचा झालेला खर्च, त्यांचे हम्म. एक्सपेन्सेस, फिरायचे एक्सपेन्सेस, बरोबर. नंतर त्यांची सॅलरी, त्या त्या दिवशी सॅलरी काढता येते ना आपल्याला, असं काही नाही.
हो. वी कॅन बरोबर. टेक आउट द सॅलरी. एका रिजनची सॅलरी तर नक्कीच काढता येते आपल्याला. बरोबर. माणसाची सॅलरी पण काढता येते. हम्म, तर हे सगळं त्याच्यामध्ये प्रमोशनल एक्सपेन्स साधारण आपण करायला पाहिजे. हम्म, हा हम्म, अभ्यास उलटा करायलाच पाहिजे. जसं आपण इन्व्हेस्टिगेशन डॉक्टर सांगतो या टेस्ट करत आपण वैतागून जातो. किती टेस्ट करायला सांगतात यार, वैतागाला. हम्म, वैतागाला पण जर भोगायचं नसेल तर तुम्हाला ते करायला लागेल ना. असं हम्म. त्या टेस्ट हो. करायला लागतील, त्याचे पैसे पण खर्च करायला लागतील. म्हणून तुम्हाला ते हे सगळे खर्च धरून ते मायनस झालं की नसेल. आणि काही काही खर्च नाही आहेत त्याच्यात. हा. म्हणजे त्याच्या पुढचं आहे एबिटा जे आहे TDA म्हटलं ना, हो. बिफोर. टॅक्सेस, हा, टॅक्सेस, डेप्रिसिएशन आणि डिप्रिसिएशन आणि अमोर्टायझेशन. हो. हे हो. सोडून हो. म्हणजे डिप्रिसिएशन आणि अमोर्टायझेशन सोडून आलेले सगळे खर्च याच्यात धरलेले. बरोबर. म्हणजे इंटरेस्ट सुद्धा तुम्ही नाही बरं का. कॅश. हा, इंटरेस्ट पण धरलेला नाही. हा. हो, बरोबर. म्हणजे तुम्ही समोरासमोर जे दिसतंय ते मांडलं, पण तुम्ही म्हणून ते अर्निंग बिफोर म्हटलं, बिफोर बरोबर आहे. इंटरेस्ट, बिफोर डेप्रिसिएशन, बिफोर टॅक्सेस, बरोबर. बिफोर अमोर्टायझेशन. हम्म. म्हणजे ह्या चार गोष्टी ज्या वेगळ्या सेपरेटली, प्लस तुम्ही म्हणालात की कधी कधी आपण ऑपरेशनल एक्सपेन्स मध्ये, आता हे जे उदाहरण दिलं सेल्सच्या ट्रॅव्हलिंग कॉस्ट वगैरे, ह्या कधी समजा धरलेल्या असतात नसतात, तर हम्म. तोही भाग आला. मग हो. हे ह्याच्यावरून सिद्ध होतं. आता आपण म्हणजे एबिटा कसा वापरू शकतो, म्हणजे हा. त्याच्यातून आपल्याला समजा एखाद्या कंपनीचं काय त्याची सौष्ठव किंवा त्याची हम्म. हेल्थ कशी काय आपण समजून घेऊ शकतो. हा. बरोबर. त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा एखादा आता एबिटा हा मोठ्या मोठ्या कंपन्या खूप जास्ती वापरतात ना. तर हम्म, समजा अदानी आहे हम्म, किंवा रिलायन्स आहे, हे जेव्हा हम्म, एखादा बिझनेस घेत असतात, हम्म. तेव्हा ते नेट प्रॉफिट बघत नाही. आपल्याकडे असं बरोबर. नाही म्हणतो आपण साध्या भाषेत बोलतो, आहे त्या दुकानाला हॉटेल बिझनेसला प्रॉफिट आहे ना. प्रॉफिट पहिला ग्रॉस प्रॉफिट होते बोलतात. कसलं मार्जिन आहे. हा. मार्जिन आहे पण प्रॉफिट आहे का. ते नाहीये. तर ते का नसतं, कारण मधल्या कॉस्ट खूप असू शकतात. तर हा वापरायला कसं होतं की जितका एबिटा स्ट्रॉंग तितका हा तो बिझनेस स्ट्रॉंग, ती कंपनी नाही. हे लक्षात हा. घ्या, तिचं बिझनेस मॉडेल किंवा बिझनेस स्ट्रॉंग. बरोबर. तर ज्या धंद्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट 40% आणि मग वरती स्टोर 7% होतो, त्याच्यामध्ये कुठेतरी सेल्सच्या याच्यामध्ये लफडा आहे. ग्रॉस हम्म, प्रॉफिट 40% देतोय म्हणजे हम्म. हा बिझनेस चांगला आहे, म्हणजे हो. त्याच्यात हो. क्लिअर दिसतंय. मग हे हो. कसं काय करता येईल, मग त्याच्यातच वापरलं असं होतं. त्या कंपनीच्या बाबतीत आम्ही वापरताना विचार केला की एक तर आपण आपले रिसोर्सेस आहेत ते व्यवस्थित वापरत नाही. हा. म्हणजे आम्हाला कंपनीच्या बाबतीत असं दिसलं की सेल्समनचे सॅलरी आहेत त्या मानाने त्यांचे कॉल्स जे असतात, मी त्यांना पहिला फर्स्ट डे सांगितलं होतं गेल्या वर्षी, एक सव्वा वर्षापूर्वी जेव्हा कन्सल्टन्सी चालू केली तेव्हा पहिल्या वर्षी सांगितलं होतं की तुमची सॅलरी किती आहे महिन्याची. मग एबी टर्न करत असं मी सांगितलं होतं नाही की 5.5 लाख रुपये सॅलरी आहे तुमची, टोटल एक्सपेन्स महिन्याचे समजा 7-8 लाख रुपये धरले, त्यातली 5.5 लाख रुपये सॅलरी आहे. तर त्यामानाने तुमचे जे कॉल्स करतात ना तुमचे सेल्सचे लोक ते अतिशय कमी आहेत. तर पहिलं इथे काम करायला पाहिजे. तर मी हो. एक शॉर्टली त्यांना एबिटच दाखवला होता की हे करून दिसतंय असं असं. हम्म, तर मग आम्हाला हे लक्षात आलं की मग सारखं ते म्हणत असतात की सर एन्क्वायरी कमी पडतात, एन्क्वायरी कमी पडतात. मी उदाहरण देतोय ना, हम्म. हे एन्क्वायरी कमी पडत नाहीये. तर तुमचे दोन गोष्टी आहेत, दोन मार्गाने त्यांच्याकडे सेल्स होतो. एक इंडिया मार्टवरती ते जाहिरात करतात आणि दुसरं त्यांचे सेल्समध्ये माणसं फिरतात. हं. ओके. तर इंडिया मार्टचा जो सेल आहे ना, तो मी त्याला म्हणेन मास एन्क्वायरी बेसिस. ते आपल्याला दिसतं की आपल्याकडे आलंय, पण इट इज गिव्हन टू एव्हरीवन. इट्स अन ऑपॉर्च्युनिटी विच इज अवेलेबल फॉर एव्हरीवन. इट्स ओपन मार्केट टेंडर. इंडिया मार्ट म्हणजे काय, ओपन मार्केट टेंडर. त्यांच्याकडे आलेल्या सगळ्या लोकांना ते दिसतं आणि सगळ्या खास लोकांना ते डिस्ट्रीब्यूट करतात आणि त्याच्यामध्ये तुमचा चान्स लागला तर लागला असं आहे. हो. मार्केट चांगलं आहे का, चांगलं आहे. सम पीपल एक्सक्लुसिव्हली वर्क ऑन इंडिया. पण माझ्या मते जास्ती त्यांची जे फिरतात माणसं मार्केटला, जी जी त्यांची माणसं रोज समजा 13, 14, 15 माणसं फिरतात मार्केट. तर रोज 30, 25, 50 कॉल झाले, ते स्पेसिफिकली त्यांचेच कॉल आहेत. आणि मी असं बघितलेलं आहे की एखाद्या इंडस्ट्रीत तुम्ही जाऊन जेव्हा जाता, हं, तुझ्यावरती शक्य नाही कारण तुझं वेगळं मार्केट आहे, म्हणजे हो. तू सेल करतोस ते. हो. बट इफ आय गो टू मार्केट, समजा उद्या असे प्रॉडक्ट मशिनरी घेऊन गेलो मी आणि काही काही वेळा असं जाणवतं की अरे बरं झालं तुम्ही आले, किंवा त्यांचं मार्केट त्यांना वेळ नसतो. परचेसची छोट्या कंपन्या किंवा मोठ्या कंपन्या सुद्धा परचेस पीपल वेलकम यू, कारण तुम्ही या आणि द्या मला. जितकी दुर्गम भागातली कंपनी इतकं गरज जास्त असते. हम्म, तर ते काही इंडिया मार्ट नसतं, त्यांच्याकडे काही नसतं, काही नसतं. हम्म. तर त्यावेळेला हा आम्ही निर्णय घेऊ शकलो की याच्यातला आपलं बिन खर्चाचा सेल वाढवता येईल. हा. हा, तोपर्यंत कन्सल्टेशन मार्केटिंग कन्सल्टंट काय सांगतो की तुम्ही अजून जाहिरात करा, अजून गुगलला द्या, अजून हे करा, मग इन्क्वायरी वाढवा. कन्व्हर्जन तुमचं आहे का हे डिसिजन घेत आहे. मग कन्व्हर्जनसाठी काय करता येईल,
मग प्रेझेंटेशन मटेरियल घेऊन पडते, काय पडते. थोडक्यात यील्ड जो आहे ना, किंवा लिव्हरेज म्हणूया आपण त्याला, leverage. फायनान्शियल लिव्हरेज. जसं फायनान्शियल लिव्हरेज असतं लोन आल्यामुळे, तसं हे मार्केटिंग लिव्हरेज आहे. Marketing leverage. तुम्हाला हे मार्केटिंग लिव्हरेज तुम्हाला नक्की 100% वाढवतो, आणि कुठे काम करायचं हे कळतं. ऍक्च्युली हम्म. रिपोर्ट आपला जो असतो तसंच आहे. कुठे काम करायचं, शुगरवर काम करायचं का लिक्विड प्रोफाईल काम करायचं, तर काय करायचं. हो. तर दिस इज. म्हणजे असं म्हणता येईल की एबिटाने आपल्याला समजा ह्या 3-4 गोष्टीच्या आधीचा डेटा समोर मिळतो, आणि मग म्हणजे इंटरेस्ट, टॅक्स, डेप्रिसिएशन, बरोबर. अमोर्टायझेशन, आणि ते सेपरेटली कॅल्क्युलेट केलं की तुम्ही लेट्स से नेट प्रॉफिटला येऊ शकता. आणि हे 4-5 आकडे किंवा नंबर्स किंवा रेशो जर आपल्याला समोर समजले, तर एक इन जनरल आपल्याला त्या व्यवसायाचं हेल्थ मॉनिटर करता येतं किंवा मांडता येतं की बाबा काय आहे, योग्य दिशेने चाललाय नाही चाललाय, आणि कुठे काम करू शकतो किंवा कुठे खर्च कमी करू शकतो, तुम्ही आता जसं म्हणालात तसं. सर हे सगळं आहेच. काही गोष्टी आपल्याला बोलीभाषेत टॅक्सेस माहिती असतं, डेप्रिसिएशन माहिती असतं, हो. पण अमोर्टायझेशन म्हणजे काय, जर आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही अगदी 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 सोप्या भाषेत म्हणजे डिजिटल असेट्सचं जे डेप्रिसिएशन, दॅट इज अमोर्टायझेशन. ओके. म्हणजे जे हा जीर्ण होत जातात, वापरून वापरून गोष्टी जशा जीर्ण होतात. हा जीर्ण होत झालं की, समजा आज मी फ्रीज घेतला, त्याचा फ्रीज समजा 10,000चा आहे. हा. तो पुढच्या वर्षी मार्केटला विकायला गेलो तर त्याची किंमत कमी झालेली असते वापरून, जीर्ण झालं. ओके. तर हा. जीर्णतेची व्हॅल्यू ठरवण्याकरता ती कॉस्ट आहे. ओके. सो ओके, बरोबर. अगेन हा. यू वॉन्ट टू बाय समथिंग, यू हॅव टू पे मोर. ती प्रोव्हिजन आहे. डेप्रिसिएशन इज अ काइंड ऑफ प्रोव्हिजन. समजा पुढच्या वर्षी घ्यायचं बरोबर. झालं, ती प्रोव्हिजन सारखं आहे. हा. तसं जे तुमचे ओके. सॉफ्ट असेट्स आहेत ना, त्याच्यावर ही एक फिगर सरकारने काढून दिलेली आहे साधारण, की फर्निचर ओके. असेल त्याला 15%, किंवा हा. मशिनरी असेल त्याला 10% डेप्रिसिएशन. म्हणजे थोडक्यात, आज हा. मी तुमचा 1 लाखाचा एक ऍसेट घेतला असेल, हा. तर त्याची पुढच्या वर्षी व्हॅल्यू 90,000 झालेली असते, असं धरलेलं आहे सरकार. बरोबर. मग तो बरोबर. 10,000 रुपये ना, ते काय झालं, तर 2,000 रुपये खर्च म्हणून तुम्हाला टाकता येतो. हा. ओके. आज मोर इट इज अ मोर अ फिस्कल टर्म. हा. बरोबर. तसंच तुमचे समजा सॉफ्ट असेट्स असतील, काही सॉफ्टवेअर्स असतील तुमची, हा. किंवा काही डिजिटल असेट्स आहेत त्याचे, त्याला म्हणतात अमोर्टायझेशन. मग हा. त्याची पण एक पर्सेंटेज काढून दिली. ओके. मग त्या त्या व्यवसायाच्या हा. हिशोबाने ते तुमचे चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला सांगतील की कॉस्ट किती साधारण बसेल त्याची, काय. पण तो हा. सुद्धा खर्च पार्क करता येतो. हा. आता हे दोन्ही जे बरोबर. खर्च आहेत, बरोबर. हे दोन्ही खर्च हो. तसे धंद्याच्या मॉडेलशी संबंध नाहीये. हा. तुमचा धंदा प्रॉफिटमध्ये चालू किंवा लॉसमध्ये चालू, तुमचं हा. डेप्रिसिएशन होणारच. बरोबर. त्यामुळे त्याला धंदा विकत घेताना, किंवा एखाद्या धंद्याचं इव्हॅल्युएशन करताना, याला इतकं महत्व नाही वाटत. एबिटा ओके. सगळे बघतात, का बघतात, त्याच्याकरता बघतात. हा. हा. नाही, आपण म्हणजे डेप्रिसिएशन आणि अमोर्टायझेशन मध्ये असं म्हणू शकतो का, की जे टँजिबल आहे त्याची हा, जेव्हा जीर्ण करेक्ट. होते व्हॅल्यू, त्याला डेप्रिसिएशन म्हणायचं, आणि बरोबर. जे सोकॉल इनटँजिबल आहे म्हणजे बरोबर. सॉफ्टवेअरचा खर्च हो, असेल बरोबर. किंवा पेटंट टँजिबल म्हणजे स्पर्श घेतलं असेल. घेण्यासारखे. हा. आणि हा. म्हणजे मशिनरीची कॉस्ट कमी होते, प्रिंटरची कॉस्ट कमी होते, कम्प्युटरची कॉस्ट कमी होते, पण सॉफ्टवेअरची कॉस्ट पण कमी होते, पण ते दिसत नाही. तर त्याची जी जीर्ण होणारी व्हॅल्यू आहे ती एका लाईफ सायकल, समजा आपण 10 वर्ष वापरणार असू तर 10 वर्षामध्ये तो खर्च विभागून जाईल, असं ना. बरोबर आहे. ओके. 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 अं, काही 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 छुपे आपण. पण, अजून एक गोष्ट सांगतो, काही काही छुप्या गोष्टी हम्म, पण आपण ना विचार करत नाही, की प्रोव्हिजन करताना, की अगदीच विचार केलेला नसतो. हा. हा. आता कालच बोलणं झालं, आता हम्म, आमचं एका मशीनचं 1 वर्ष समजा तुम्ही वॉरंटी दिलेली आहे, हम्म, किंवा हम्म, एएमसी घेतलेली, हा. वॉरंटी दिलेली. एएमसी तर समजा पैसे घेतो आपण, पण हो. वॉरंटी समजा दिलेली, त्याच्यात पण कॉस्ट इन्व्हॉल्ड आहे 1 वर्ष, की तुम्हाला बरोबर. सुद्धा वाईटात वाईट किती खर्च येईल, जसं इन्शुरन्स असते व्हॅल्यू, एक्झॅक्टली. वाईटात वाईट किती प्रीमियम पैसे खर्च द्यायला लागेल, ते धरून त्यांनी काय काढलेलं असं ना ते. तर ते पण बरोबर. प्रोव्हिजन म्हणून खर्च आपण टाकायला पाहिजे, हे लक्षात. एक्झॅक्टली. एक्झॅक्ट. मला म्हणजे म्हणजे ह्या सगळ्यातून आपण लोकांना काय सांगू पाहतोय, की किती वेगवेगळ्या प्रकारचे खर्च असतात जे आपण, बरोबर. आपली समोर दिसणारी कॉस्ट आपल्याला समजते, पण आपली विक्रीची किंमत ठरवताना हे जे बाकीचे खर्च आहेत ते बऱ्याच वेळेला विचारात घेतले नसल्यामुळे आपण अंडर प्राइस ठेवतो. आणि म्हणून जे मगाचं तुमचं उदाहरण म्हटलं की ग्रॉस प्रॉफिट 40% आहे, पण हे सगळे खर्च बाद केल्यानंतर नेट प्रॉफिट 7% आलं, तर मग ते सफिशियंट आहे का बिझनेस सर्व्हाइव्ह करायला? किंवा तुम्हाला जे काय, तुम्हाला पैसे कमवायची तुमची जी काय इच्छा आहे की एवढं मला हो, पैसे, बरोबर. एवढं मार्जिन मिळायला पाहिजे. म्हणजे एबिटाने आपल्याला इनडिरेक्टली हेही कळतं की एखाद्याची कॉस्ट आपण एक्झॅक्टली काढली तर त्याची सेल्सची जी किंमत आहे ती किती मार्कअप करायची आहे हे समजण्यासाठी पण काहीतरी गाईडलाईन अगदी असं बरोबर. म्हणता येईल ना. अगदी ओके. बरोबर.
फक्त म्हणजे तो आता देतोय बॅग, तो बॅग देतो 10,000ला म्हणून मी 5,500 देतो. आपण एक्झॅक्टली. मार्केट तोडून टाकतो. हे हा मूर्खपणाचे कन्सेप्ट आहे. हा ते तर हो हो. म्हणजे एबिटा आपल्याला सगळे आकडे, सगळे खर्च, टँजिबल इनटँजिबल, म्हणजे आता अमोर्टायझेशन हा प्रकार बरेच जण बऱ्याच व्यवसायामध्ये गृहीत धरत नाहीत. अं, पण ते धरलं पाहिजे आणि ते सगळं बाद करून तुम्हाला काय पैसे होतात आणि मग ते काय पैसे होतात ह्याचं जर रिव्हर्स इंजिनिअरिंग केलं तर एक सोपा, म्हणजे मला जे जाणवलेलं की आपले आपली परचेस कॉस्ट किंवा आपली प्रोडक्शन व्हॅल्यू, प्रोडक्शन कॉस्ट जी आहे त्याच्यावरून आपली विक्रीची किंमत ठरवण्यासाठी लोकांकडे गाईडलाईन्स नसतात किंवा लोक काहीतरी व्हॅक्यूम मध्ये ठरवतात की हे असं. पण बिटा आणि त्याच्यानंतर बाहेर राहिलेले घटक खर्चाचाच भाग आहे. त्याच्या हिशोबाने आपल्याला माझ्या मते एक्झॅक्ट आपली कॉस्ट समजते आणि त्या हिशोबाने आपण आपली विक्री किंमत ठरवू शकतो. म्हणजे तो एक चांगला एक गाईडलाईन आहे सेल्सची कॉस्ट ठरवण्यासाठी. अजून काही सर आपण ऍक्च्युअल उदाहरण हो, तुमच्या बोलूया ना. नजरेत येणारी बोलूया घेऊ आपण. शकतो जी. पहिलं तू हे हा सांगतोस त्यातलं एक हो गंमत सांगतो की प्राइसिंग मध्ये तू सांगितलं ना हा की एक एक जनरली हा म्हणतो हा की कॉस्ट म्हणजे क्वांटिटी वाढली की प्राइस कमी होतो. इकॉनॉमी हा स्केल वगैरे काहीतरी फंडे मारले जातात. पण तुला अशी हो वेगळी स्केल ऑफ आक्षेपार्ह इकॉनॉमी. उदाहरणं दिसतील की प्रत्येकाचं वेगळं आहे. हा, मी तुला दोन पॅरल उदाहरणं सांगतो हो हो याच्यात. एक अतिशय हा छोट्या हा प्लीज. धंद्याचं आणि अतिशय मोठ्या व्यवसायाचं. हा, आणि रिलेव्हन्स काय आहे की तू मागे एकदा सौरभ बॅनर्जी ना, सौरभ सौरभ मुखर्जी. मुखर्जी कोण मुखर्जी सौरभ मुखर्जी तर मला नेहमी लक्षात राहतं की त्या 20 कंपन्या का बाबा मार्केट रूल करतात. 20 कंपन्या, त्या 20 कंपनी, 20 20 कंपनीज कंपनीज. ओव्हर द इयर्स, रफली आता 35 वर्ष झाली. एव्हरी इयर 10 ते 15% कन्सिस्टंटली ग्रोथ त्यांची होतीये नेटवर्कमध्ये. ते पण आपण बोलूया नंतर, येस. नेटवर्क म्हणजे काय वगैरे ते आपण बोलू. तर हो हो हो. त्यांच्या संपत्तिक व्हॅल्यू असं म्हणूया, एखाद्याचा शिवाजी महाराजांकडे किंवा एखाद्या माणसाकडे किती गोल्ड होतं म्हणायचं पूर्वी, तसं आपण समजूया. त्या हो, साम्राज्यामध्ये संपत्ती साम्राज्य काय होतं ते तसं. तर यांचे जे अगदी. ट्रेड्स बघितले ना, तर त्यांचे ट्रेड्स पाहिले तर साधारण हे जे टॉपचे लोक असतात खूप ओव्हर द इयर्स सक्सेसफुल होत राहणार, दे टेक व्हेरी प्रॅक्टिकल फायनान्शियल डिसिजन. प्रॅक्टिकल. इफ यू टॉक अबाउट गुगल, लोक चॅट जीपीटी लोक म्हणले आता काय हे आता नवीन चॅट ये, दे वर नॉट मूड, दे व्हेरी गुड. कारण कुठे प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे ते बंद पण करतात. गुगल खूप प्रॉडक्ट बंद करतात. ज्या प्रॉडक्ट हो. त्यांना जो एबिटा मिळत नसेल ना, ते बंद करत हम्म. असतात नक्कीच. हो, हो. असं एक उदाहरण म्हणजे जुनं उदाहरण, मेड इन जपान नावाचं एक पुस्तक आहे. अकिओ मोरिता म्हणून त्याचा लेखक आहे आणि सोनी कॉर्पोरेशन मध्ये पुस्तक आहे. यु नो सोनी हो. कॉर्पोरेशन काय येस आहे, येस किती येस. वर्ष ओव्हर द इयर्स स्टेडीली हो परफॉर्मिंग ऑल ओव्हर. हो. तर छोटे छोटे निर्णय असतात ना आपल्याला लक्षात येत नाही. त्यांनी सुरुवातीचं खूप दिलेलं आहे की सोनी त्यांनी टेक ओव्हर केली. सोनीचा जो वॉकमन होता, हा. वॉकमन, इट इज नॉट सोनीज प्रोडक्ट, इट वॉज डेव्हलप्ड बाय सम अमेरिकन कंपनी. Somebody else. आणि मग त्यांनी ते बाय केलं. आणि बाय हो. करताना लॉजिक काय होतं, खूप महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या आतल्या विचाराच्या बरोबर का राहावं हे त्याच्याकरता हम्म. समजण्याची गोष्ट आहे. हम्म. 2 केसमध्ये ह्या गोष्टी मला दिसल्या त्याच्या अखेवमध्ये त्याच्या. एक केसमध्ये त्यांनी काय केलं होतं, जेव्हा तो विकत घेतली, अतिशय कमी किमतीला विकत घेतली ती काय असेल ते सोनी कॉर्पोरेशन, हम्म. वॉकमन हम्म. प्रॉडक्ट त्याचे राईट्स वगैरे. हम्म. मग तो जो विकणारा होता तो अमेरिकन होता. हम्म. तर अमेरिकेमध्ये सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचं तेव्हा वारं चाललो, मोठे हाऊसेस, मोठ्या कार्स, मोठे हे इम्पालावर अधिपती म्हणून. आपण काही इम्पाला फिरतो काय असं म्हणायचं आमच्या लहानपणी. इम्पाला वॉज अ ह्यूज कार वगैरे असं. तो सगळं मोठं होतं, मोठे हाऊसेस वगैरे. मग ते तू रेडिओ मोठे मोठे ठेवायचे आणि त्याचं खूप कौतुक होतं. 1969 सालची गोष्ट आहे. आपण सुद्धा जर हा मूवी बघितला ना, अभिमान मूवी मध्ये ते गाणं आहे पहिलं, मिथ ना मिला, त्यात ते रेडिओ आणि त्याच्या बाजूला ऐकणं वॉज अ प्रेस्टिज. Yes, हा, yes. टीव्ही नव्हता तो प्रेस्टिज, टीव्ही पण होता पण हार्डली काही पार्ट्स मध्ये. सो त्यांनी असं विचारलं विकणाऱ्यांनी, तो मधला मिडिएटर, तू येणारच का जरा, एवढे हे सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींचं क्रेज चाललंय, तू हे काय घेतो वॉकमन, फेल प्रॉडक्ट आहे, आम्ही सर्व्हे केलाय. काय म्हटलं, आम्ही मार्केट सर्व्हे केलाय अँड वी वर गिव्हन अ फिगर दॅट इट इज नॉट गोइंग टू वर्क इट. तर तो म्हटला मला एवढी एक गोष्ट कळली की त्याच वेळेला स्वतंत्रतेचं किंवा वैयक्तिकतेचं सुद्धा वारं वाहत होतं. Okay. तर प्रत्येक कॉमन रेडिओच्या ऐवजी प्रत्येकाला आपला आपला रेडिओ, आपण जे मोबाईलचा तर बघतोय Personalized. ते पर्सनलाइज हिअरिंग साठी मला हा करायचा आणि इट वॉज अ मेजर हिट. वॉकमन येऊन होता Major. Major. हा एक विषय. आणि मग तो Okay. मेजर हिट झाल्यानंतर त्याला जेव्हा डिस्ट्रीब्युटर्स हवे होते अमेरिकेत, हा. हा. तेव्हा तो गेला. आणि त्या अमेरिकन तो जो माणूस होता, अमेरिकनचा ग्रेट मार्केट आहे, त्यांनी लिहिलंच आहे
की मार्केटिंग शिकावं कोणाकडून, अमेरिकन माणसं. तर तो हा जा आपण कशा लॉज बीच मध्ये राहतो जाऊन, तसं राहायचा तो. तो म्हटला, यार तू या छोट्या लॉजमध्ये मस्त लॅविश खोली घेऊन राहतो हॉटेलमध्ये, असं नको बरोबर. तू मोठ्या हॉटेलमध्ये छोटीशी खोली घेऊन राहा. मी वर्षभराचं बुकिंग करतो, तुला त्याच पॅकेजमध्ये मिळेल. ओके. हा, सो दिस इज सेकंड टिप. आणि थर्ड टिप तरी अशी प्राइसिंग बाबतीत, की त्याला जेव्हा प्राइसिंग मध्ये विचारायचं मला एवढी क्वांटिटी आहे, तो प्रत्येक वेळी त्या त्या क्वांटिटीची कॉस्ट काढून सांगायचं. हा. आय सी. म्हणजे समजा तुला तर बॅग मागवायचे, तर तुला असं होईल ना की एक एफसीएल मागवला, फुल कंटेनर लोड मागवला, तर हो त्याच्यात हो समजा एक 10,000 बॅग बसतात. हो. 10,000 बॅग तुला स्वस्त पडतात, म्हणजे कम्पेअर टू 2,000 बॅग्स, दहा बरोबर. हजार बॅग तुला स्वस्त पडतात. पण हो. पुढे समजा 12 जर सांगितलं कोणी, तर त्याची कॉस्ट व्हेरी होऊ शकते. ऑफकोर्स. बरोबर ना? तर हो. तसे त्यांनी कॉस्टिंग दिले. बरोबर. त्यांनी जर तुम्ही या टप्प्यात हे असं असं मला द्या, हो. आणि ते कॉस्टिंग करून दिलं, सो दॅट हम्म. वॉज ही गुड, एकदम जॅकअप केले त्यांनी कंपनी समज. प्रॉफिटली. हो. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो बरोबर. हे एक मोठ्या व्यवसायाचं उदाहरण. आणि एक बरोबर. छोट्या व्यवसायाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. अं, इथे आमच्याकडे पुण्याला एक जोशी उपहारगृह म्हणून, ओके. त्याच्याकडे काय काय फनी आहे. म्हणजे समोसा ही चार्जेस 40 ते 20 30 रुपये, आणि 1 कोटी ती डिश असते ना, ती एकदम 120 रुपये काय ते मला स्वाती सांगितलं. हम्म. म्हणले असं कसं काय यांचं, हे याची एवढी कशी काय. सो दॅट इज हिज पॅकेज प्रॉडक्ट्स. म्हणजे हम्म. समजा म्हैसूर मसाला डोसा आहे, तर 120 रुपयाला तो लावतो इथे. असं म्हणतो. ओके. आणि साधा डोसा मात्र 700 वगैरे वगैरे. हं. हे कसं काय, तर तो काढतो कॉस्टिंग त्याचं, आणि ही चार्जेस इज इंडिव्हिज्युअल कॉस्टिंग. सो ही नोज व्हॉट इज व्हॉट आय मीन इज नॉट बरोबर. मार्केटला चाललंय म्हणून मी दिलं असं नाही. हे माझी कॉस्ट आहे. बरोबर. तर दॅट इज हाऊ एक मला हा. इम्पॉर्टंट मेन्शन करायचं होतं. हा. बरोबर. म्हणजे कधीतरी थोडस फूड थाळी वगैरे बनवताना भाजी एकदाच शिजवावी लागते, डाळ एकदाच शिजवावी तुला लागते, चांगलं त्यामुळे माहिती आहे. थाळीची किंमत कमी असते. पण तुम्ही पनीर चिली मागवलं तर त्याला ते 200 ग्राम पनीर, मग कांदा, कॅप्सिकम वगैरे इंडिव्हिज्युअली त्या त्यावेळी घालून ते बनवायचं, प्लस मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे, प्लस अँबियन्स कॉस्ट आहे, म्हणून पनीर चिलीची किंमत जास्त असते. तू केस अजून स्टडीज आपल्याला समजलं. ह्याच्याबद्दल हा, हा, आपल्याला जरा अजून ह्याच्यामध्ये डीपली जाऊन आपण एखादा बिझनेसच ऍक्च्युली नंबर्स वगैरे असं आपण मांडू शकलो तर मे बी नेक्स्ट टाइम. आपण मांडूया व्यवस्थित हा. करून, कॅल्क्युलेट करून मांडूया. पण तोपर्यंत हो. एक 2-3 तुला उदाहरणं सांगतो की कशावरनं हे मला एवढं महत्वाचं वाटायला लागलं. हा, प्लीज प्लीज. आणि अजून एक तुला, यू नो इट व्हेरी वेल दॅट वी आर इनफॅक्ट हो, म्हणजे कॉन्टॅक्टेड सम आपण. एक्सपर्ट्स ऑल्सो वगैरे. येस. पण येस. आपणच बोलणं जास्ती महत्वाचं आहे, हे मला लक्षात आलं. की आपण बोललो तर ते लोकांना कळतं की अरे यांना जमलं तर मलाही जमलं. हा, म्हणजे आपण जेव्हा ठरवलं तेव्हा हा रिलेटेबल फॅक्टर आपण महत्वाचा मानला होता, खूप की महत्वाचं मानलं. आपल्या बिझनेस साठी आपण अभ्यास करून आपल्याला समजू शकतोय तर ते कोणालाही समजू शकतं, आणि हा मेसेज बरोबर. जायला पाहिजे. प्रत्येक सीए तुम्ही हायर करा, हे सगळं, पण बिझनेस मी डे टू डे रन करतोय तर हे कुठल्या दिशेने जाणार आहे ते माझ्या डोक्यात काहीतरी त्याचं एबीसीडी माहिती पाहिजे. हो. सो हा, म्हणजे म्हणूनच सर आपण हे सगळं करतोय. तर हा, बोला त्याच्यात ना एक सर. त्यांनी एक ब्रॉड फॉर्म मध्ये दिलंय, की एक थोडंसं हम्म. पुस्तकातलं ते वाचतो मी, विल कम टू नो. हा, त्यांनी प्लीज म्हटलंय प्लीज. की इफ द एबिटा ऑफ अ बिझनेस इज गुड, the business will not only be able to survive but also grow, because the growth you need for growth you need cash, and this cash firstly has to come from the business operations. Very important. परफेक्ट. म्हणजे प्रॉफिट तुम्हाला असायला पाहिजे. अँड देन ओनली कॅन इट बी सप्लिमेंटेड विथ बॉरोइंग फ्रॉम आउटसाइड. म्हणजे बरोबर. तुम्हाला लोन घेताना एक खूप आपण उद्धळपणे विचारू, बिझनेस म्हटलं की लोन असतंच. हा. अरे हो ना, पण हो. असतं म्हणजे लागलं तर असतं. बरोबर. त्यातनं तुम्हाला सस्टेनेबल त्यांनी प्रॉफिट व्हॅल्यू द्यायला पाहिजे ना, तर ते हो. होईल ना. बरोबर. तर या संदर्भात काय आलं, लोनच म्हणतो ना. मी हम्म. आता बघतो माझ्याकडे 2-3 लोक वेगवेगळ्या प्रकारचे आले. एक व्यवसाय केलाय आणि मग कळलंय की काय झालंय काय नाही, ओके. कॅल्क्युलेशनच कुठे केलेलं नाही की अच्छा. हा कसं चाललंय काय. किंवा नवीन इन्व्हेस्टमेंट करायला येतात लोक, ते सांगतात की मला एकदम 50 कोटीचं या वर्षात करायचं का, देर इज अ मार्केट फॉर 50 CR. अरे हो, मार्केट पोटेन्शियल तुझं पोटेन्शियल आहे का, मी करू हा, शकतो. तेवढं मी अकोमोडेट पटकन कर. हल्ली विचारायला लागलो त्यांना की बाबा पहिलं तुझं मला पेडअप कॅपिटल सांग किती येते. हा. तो 50 कोटीचा व्यवसाय करत पेडअप कॅपिटल 10 लाख पण नाही, तर हाऊ कॅन डू इट. हा. मग तू उलट काढलेस का जी, मग थरथरून जातात लोक वगैरे. तर त्यामुळे हम्म. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. किंवा लोन्स वगैरे घेताना अजून एक तुला सांगितलं, 2 उदाहरण आहेत ना आपल्याकडे.
बरोबर. स्कीम सर मिळतात. जरा ते प्रेक्षकांसाठी जरा असं सविस्तर आपण बोलूया की बोलूया का? अगदीच काय झालं होतं प्रत्येक स्टेजला. हा हा, मी हा आताची हा. एक स्टेप सांगतो. ते फार मला भयंकर वाटलं तुमच्याशी बोलताना. नाही, तशीच म्हणून सेकंड म्हटलं केस काल की होते म्हणजे. असे केसेस असतील. हो, हा प्लीज सेकंड प्लीज. केस तशी झाली, तुला काल सांगितलं ना मी. तर हो हो. त्या केसमध्ये अशाच दोन उद्योजक आहेत, छोट्या मुली आहेत, अरे 25 वर्षाच्या आहेत, 24-25 चार साध्या मुली, साध्या घरातल्या आहेत. मला कीव येते म्हणजे पुढे कसं धंदा त्यांचा चालेल आणि काय होईल बघू. हा. हम्म, तर त्या आल्या, त्या म्हणल्या सर मला जरा भेटायचं नव्हता, पीवायटी मध्ये मेंटरिंग मी करतो तिथे आले की सेल हम्म, होत हम्म. नाही. हेअर प्रॉब्लेम वा सेल होत नाही. हा, असं म्हणतात ते सेल्स. हो. सो शी केम, त्या आल्या, मला त्यांनी दाखवलं सगळं. मी म्हटलं खर्च काय काय दाखव मला तुझं सगळं. मग तुम्ही खर्च दाखवले सगळे, हे ते हे ते हे ते. म्हटलं हे 30-40 हजार रुपये कुठं खर्च केले तुम्ही सेल नसताना? हम्म. सीसी, सीसी म्हणून खर्च केले. अच्छा. म्हटलं सीसी म्हणजे काय? कॅश क्रेडिट. म्हटलं कॅश क्रेडिट येते हे विसरू नका. क्रेडिट वरती येते, कॅश येते. बिझनेस सुरूच नाही झाला होता म्हणजे. हा, मग चालू केला होता, मशिनरी आली होती हा त्यातनंच ते. पहिलं तर मशिनरी पण म्हणजे. ऑर्डर केली. आपण मागे एका हा पॉडकास्टमध्ये घेतलं होतं बघ, की हा ट्रेडिंग पहिलं पाय की नाही. हा मित्रांना आपण जरूर सांगूया की तुम्हाला मी इथे लिंक टाकीन मी नंतर एक त्याच्यात. हा. आपला आधीचा ओके. पॉडकास्ट का नाही, तर आपण म्हटलं की पहिलं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे का. तू ते बिझनेस बरोबर. मॉडेलचं म्हटलं, याच्या आधीच पॉडकास्ट आहे मला वाटतं. हो हो. काय त्याचं नाव आहे आपलं, मॉडेल काहीतरी म्हटलं, बिझनेस मॉडेल टायटल. हा समथिंग काहीतरी वेगळं म्हटलं त्याला. तर हो. त्याच्यामध्ये याचं महत्व दिलं की आधी धंदा पूर्ण सायकल रन करून बघायची गरज आहे. हा. एंड टू आपण एंड पुढे किती बिझनेस काम मॉडेल केलं म्हटलं असेल बघ. तर. एंड टू एंड बिझनेस आणि रेव्हेन्यू एंड टू मॉडेल एंड असं बिझनेस आपण. मॉडेल. तर ते तुम्ही प्रेक्षकांना जरूर सांगा की तुम्ही जरूर ते पहा. तुम्हाला त्याच्यामध्ये हा महत्व कळेल. या केसमध्ये असंच होतं. तिला वाटलं हो. की कागदाच्या बॅग असतात, पेपर बॅग्स, हा उत्तम हा व्यवसायात, मार्केट डिमांड छान, उद्योजिका म्हणून छान जाणवलं. झालं. सरकारी योजना असतात, सीजीटी एमएससी, हा, पीएमईजीपी, पीएमईजीपी योजना म्हणजे याच्यात 5% वरती त्यांना कर्ज मिळालं. ओनली 5% वॉज देअर कॅपिटल रिक्वायर्ड, उरलेलं सगळं सरकार देत असं. मग त्या सरकारच्या याच्यात त्यांनी बीवायसी थ्रू आलं, नॉन गॅरेंटर. तर कुठेच तो उद्योजक जबाबदारच नाही कुठे. नॉन गॅरेंटर कोणी गॅरंटी घेत नाही, सरकार गॅरंटी घेतं. आणि नॉन कोलॅटरल म्हणजे कुठलंही काही गहाण नाही ठेवलं बिसाइड्स द मशिनरी. ओके. यांच्याकडून कोलॅटरल सिक्युरिटी काहीच नाही घेतली. झालं. अशा पद्धतीने मग ते विचार केलं, छान आहे वगैरे. बीवायसी झाले, मग बीवायसीतनं आमच्या लोन करून दिलं त्याला छान. लोन झालं तिचं. लोन झालं, 16 लाखाचं लोन झालं, त्याच्यात 80-85 कॉन्ट्रीब्युशन होतं. ओके, ते सगळं झालं. आणि तेव्हा त्यांना सीसी सँक्शन केली गेली, 3 लाखाची सीसी सँक्शन केली अराउंड. त्यातले काहीतरी पहिले 1,20,000 त्यांना दिले गेले, फॉर्च्युनेटली असं म्हणून मी आता. आता मी म्हणेन फॉर्च्युनेटली 1,20,000. मग हे झालं. मग मी तिला म्हटलं हे ठीक आहे, कधी गेलं तो ऑगस्ट, ऑक्टोबरला काहीतरी समथिंग. डिसेंबरला पहिला सेल झाला त्यांचा. कारण मशिनरीच आलेली नव्हती. मशिनरी का आलेली नव्हती? कारण त्यांनी लीड केला, मग ते हे केलं, ते गेल्या वेळेचे जे प्रॉब्लेम होते तेच सगळे. आणि काही काही मशीन्स मिसिंग होती, डाईजच नव्हते सांगितलेले, मग हेच झालं, मग तेच झालं, मग काहीच त्याचा विचार केलेला नव्हता. मग हा विचार का केला नव्हता? कारण ते एंड टू एंड बिझनेसमुळे कधी रनच केलेलं नाही, किंवा कोणाकडे जाऊन शिकलेलं पण नाही. हम्म. पण हे सगळं झाल्यामुळे हा हे सगळं केलं. आणि नंतर मग मार्केटला विकायला गेले तेव्हा कळलं असं की मार्जिन काढलं आम्ही त्यांचं. काल बसून पहिले मी प्रॉफिट मार्जिन काढलं त्यांचं. हा. तर ते 5% फक्त मार्जिन आहे, 5% ओनली. सो इट इज हाराकिरी ना, ती 5% मार्जिन असू शकते. कमी मार्जिनचं पण विंडो प्रॉडक्ट असू शकते, पण प्रोडक्शन फास्ट आहे त्याचं. दॅट्स ओके. 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 तरी सुद्धा 5% खूप लेस आहे, कारण मी अगदी मोठ्या मोठ्या कंपनीच्या एबिटा बघतो तिकडे सुद्धा 20%, 15% असतातच ते. हं? तर हे एवढं 5% वरती केल्यानंतर तिला मी सांगितलं खर्च किती तुझा. तुम्ही 30,000 रुपये खर्च दाखवला, विच इज मिनिमलिस्ट. म्हणजे हा एबिटाला सुद्धा तो जास्ती आहे खर्च, 30,000 रुपये. हा हा. इंटरेस्ट बिंटरेस्ट ऍड केलं तर अजूनच वाढेल ते खर्च. हो हो हो. पण असं धरलं की हे लोक काही विड्रॉ करत नाहीत पैसे, आणि 30,000 रुपये खर्च आहे असं धरलं. हा हा. तरी तिला कमीत कमी 6 लाखाचा धंदा करायला लागेल तेव्हा तिला 30,000 रुपये महिन्याला मिळतील. इतकं कमी मार्जिनचा हा बिझनेस आहे. तर आधीपासून जर बघितलं असतं हे नीट, म्हणून महत्वाचं आहे की आधीपासून जर बघितलं असतं तर ही वेळ. म्हणजे हा, बोल. पण म्हणजे विक्री कुठे करणार, काय करणार, काय रेटला करणार, आपले खर्च वजा करून आपल्याला फक्त 5% होणार आहे एवढंही आयडेंटिफाय केलं काही गेलं नाही. नव्हतं का? नाही ना. हो कारण हो. विक्रीमध्ये सुद्धा वेड्यासारखे खर्च केलेत आपण, मार्केटिंगला कनेक्टेडच आहे ना सगळं. तर हा हा हा. कुठे कुठे केलंय, तर मला व्हॉट्सअपचं आम्ही मार्केटिंग करतो. म्हटलं काय? ओके. एपीआय घेऊन कर. म्हटलं एपीआय म्हणजे काय माहिती आहे का व्हॉट्सअपचं? हा
काही नाही म्हणजे ऑफिशियल नाही माहिती म्हणजे. पण काही नाही, कोणीतरी बोललं केलं काय. मग तर बरं जरासा मुद्दलातलाच प्रश्न आहे म्हणजे कुठं विकलं जाणार आणि काही नाही काय काय नाही. रेटला विकलं जाणार आणि आपल्या व्यवसायातले बाकीचे लोक काय रेटला विकतात, त्या आपल्याला त्या रेटला विकताना काहीतरी पैसे वाचतील का, हा एवढा विचारही होत नाही का, असं म्हणायचं तुला? नाहीच ना रे, नाहीच होत ना. म्हणजे हा जो विचार आहे हा हा फंडामेंटलला पाहिजे असं मला वाटायला लागलं. आपण जो बोलतोय ते. टार्गेट ऑडियन्स, सेल्स प्राइस, तुम्हाला त्यांना तुमचं. नव्हतं हे, समजा ही नवीन मुलगी आहे. मी तुला जे सांगितलं हा त्या बिझनेसला त्यांना तरी कुठे आहे? हा म्हणजे विक्री कुठे होणार, किती पैशाला लोक विकत घ्यायला तयार हा, आहेत, ह्याचा काहीही ग्राउंड काहीच नाही, सर्वे नाही. काहीच ओके. नाही. ओके. म्हणजे एवढं कसं काय आंधळे असू शकतात म्हणजे? डिफिकल्ट. म्हणजे बघतच नाहीत झोन वाईज किती बरं झालाय. एक सर म्हणजे हा थोडासा विषांतर आहे पण मला पडलेला मुद्दलाचा प्रश्न, आता काही सरकारी संस्था तुम्ही जिथे कनेक्टेड आहात, हम्म, हे उद्योजकता ह्या गोष्टीला बळ देण्यासाठी म्हणून कर्जाऊ रकमा द्यायला तयार आहेत, मान्य. हम्म, पण ह्या संस्थांचं ते म्हणजे त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे की नाही मला माहित नाही, पण ज्याला हम्म. देत आहे त्याचं बिझनेस मॉडेल स्टडी करणं आणि ते वायबल आहे की नाही हे चेक करणं वगैरे जबाबदारी त्या संस्थांकडे जाते की जातच नाही? हा, आहे ना त्यांच्याकडे सिस्टम पण आहे तशी. मग त्यांनी हा. मेंटर्स कशाला नेमले? हा. ओके. बीवायसीचं मॉडेल आमचं एकदम चांगलं मॉडेल आहे. हा, ओके. की एखाद्या माणसाला कल्पना सुचली की पहिले काउन्सिलिंग केलं जातं. ओके. हा, टेक्निकली सांगतो तुम्ही. हा. काउन्सिलिंग केलं जातं. काउन्सिलिंग केल्यानंतर इथेच काउन्सिलिंगमध्येच हा काउन्सोलिंग म्हणतो मी त्याला, सोळाचा पायथा. हा, मी जे माझ्याकडे जेव्हा काउन्सिलिंग करायचो ना, मी आय आय एम नॉट अ पॉप्युलर काउन्सिलर. बिकॉज मी ओके. पहिले सांगतो की तुझे खर्च दाखव. हा. मी असं सांगतो की तुझ्या आईनी वडिलांनी जेव्हा नोकरी सोडली, हा. समजा लग्न केलं, तर आईने तुझा प्रश्न पहिले काय विचार असेल, तुम्ही तिकडे काय मारायचं ते मारा, मला घरी पैसे पहिला आणून द्या घरात. तर ते जे पैसे आहेत ते किती आहेत हे माहिती आहे का तुला? तुझा धंदा चालू न चालू. तर काउन्सिलिंग इज द फर्स्ट पार्ट. नंतर मग आमच्याकडे कमिटी असते. मग सेकंड स्टेजला त्यांना ते प्रपोजल बनवून देतात, सगळं ते करतात. हा. हा. आणि मग त्यांना मेंटर्स पहिल्या स्टेजपासून मेंटर्स इन्व्हॉल्ड असतात ऍक्च्युली. ओके. खरं म्हणजे पाहिजेत. आमच्याकडे तसं थोडंसं काहीतरी गॅप्स आहेत त्याच्यामध्ये, आम्ही वी आर रेक्टिफाय करतो. माझ्यापर्यंत जितकं जमेल तितकं करतो. परत ते ट्रस्ट मॉडेल आहे बाबा, त्यात हा. माझ्या किती काय गोष्टी आहेत तुला माहिती तर म्हणजे प्रॉडक्ट मार्केट फिट आणि वायबिलिटी या गोष्टी मेंटर्स आहेतच. स्वतः बघतात. आहे, परंतु बर. त्याच्यात प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे आहे हा. की तो मध्ये सीए कडे देतात ना, तिथे लोचा आहे सगळं. ओके. इट इज हिज सीएस जॉब टू टेल. आणि त्याच्याबरोबर काउन्सिलिंग करणं सीएचं जॉब. त्यांनी त्यामुळे विचारलं पाहिजे की हे हा. किती प्रॉफिट आहे. हे मी जे प्रश्न विचारले आता 3 बर. महिन्यानंतर, बर. ते आधी प्रश्न विचारला पाहिजे. म्हणजे ते इथून पुढे कसं घेऊन जायचं, हा हे जॉब प्रोफाईल तुमच्या केआरए मध्ये येतं, पण ते प्रॉडक्ट मार्केट फिट वगैरे आणि ते लोकांना आवडणार आहे की नाही ते त्या फाउंडर एंटरप्रिनरने आणि त्याच्या सीए फाइंड आउट करायचं असं. हो ना, म्हणजे अगदी छोट्या स्वरूपात आपण इथे हेच करू बघतो ना. आपलं जे बर. न्यूजचं जे समुपदेशन चाललं ते हेच सांगायचं लोकांना. किती लोकांपर्यंत हे वाचेल पोचेल माहिती नाही. परंतु मी कळकळीने सांगतो की तुम्हाला जर वाटलं तुम्ही एखादा प्रॉडक्ट किंवा काय लॉन्च करत आहे किंवा कसं करत आहे, तर पहिले एक आमच्या टीम बरोबर येऊन बोला तुम्ही. एकदा बोला, वी विल टेक वन कन्सल्टेशन फॉर फ्री. ते पैसे लावणार नाही. मग मग ठरवता येईल तुम्हाला, कारण हे वर्षभर तुम्हाला न्यायला लागेल. म्हणजे फायनान्स आणि व्यवसाय चालू करणे हा एकच पार्ट आहे त्यात. पण वर्ष 2 वर्ष तुम्हाला मेंटरिंग करायला लागेल. याचे मी पर्सनली बाहेर मेंटरिंग करतो वैयक्तिक. तर हे लागतं. मेंटरिंग म्हणजे काय? तुम्हाला नुसतं मोटिवेशन काहीतरी फाडाफाडी करणे मेंटरिंग नाही. अजिबात नाही. तुमचा धंदा प्रॉफिटमध्ये आणून देण्याकरता तुम्हाला मदत करणं, दॅट इज मेंटर. आणि ते मोटिवेशनचं आता सध्या असं झालं ना, मला पेव जाणवलं पृथ्वीला सर. पेव. नाही नाही, पेव तर ठीक आहे पण मोटिवेशन हे मुदलातच टेम्पररी असते ना, दुसऱ्याकडून मिळणार. तुम्हाला स्वतःला जर ती काय म्हणतो तुमच्या बुडाखाली आग लागली नसेल तर ते कसं येईल? मग तेवढ्या पुरतं काही एखादा संदर्भ किंवा एक गोष्टच मला माहिती नाही म्हणून मी कोणाकडून तरी ऐकलं आणि त्याने कसं केलेलं. बरं, तुम्ही ऍज इट इज तुम्ही ते कॉपी पेस्ट करू शकता पण त्याचे रिझल्ट तुमचे रिझल्ट वेगळे असणार आहेत ना, त्याची इंटेन्सिटीच किती आहे तुमची आहे की नाही ते. तो पण हे तुम्ही सर म्हणजे आजचा पॉडकास्ट लिटरली असं लोकांना की इतक्या जर सरफेस लेवलच्याच अंडरस्टँडिंगने लोक व्यवसाय देत असतील तर घात हा अटळ आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार व्हायला हवा आणि मला आणि आता काही असं काही जाणवं. हा. हा, काही काही गोष्टी त्यातल्या ना, तो सांगतो मी गमतीच्या, की हम्म. किती प्रकारचे प्रॉफिट असतात म्हणजे ते आपण विसरतो आणि त्याच्यावरून आपण अनालिसिस करत जातो ना.
तर पहिलं तुला म्हटलं मी तो ग्रॉस प्रॉफिट म्हटलं मी तुला, हो की हो. साधारण इन्कम म्हणजे रेव्हेन्यू समजा 3,000 रुपयाचं धरूया. एक हो. माझ्यासमोर उदाहरण, हम्म. 3,000 रुपये रेव्हेन्यू असेल. आता कोटीमधल्या फिगर आहे आपण 3,000 धरूया. हम्म. 3,000 कोटी मध्ये लेस मटेरियल कॉस्ट 1,400 रुपये, 1,400 रुपये, बरोबर. हम्म. म्हणजे लेस मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस हे विचारच येत नाही. 500 रुपये म्हणजे काय, समजा तू समजा बॅग मॅन्युफॅक्चर केली, मटेरियलची कॉस्ट प्लास्टिक सर्व ते 30% असतं. मग लोक म्हणतात हा जीपी 70% नाही, ग्रॉस प्रॉफिट सत्तर लेबर टक्के आहे. गेली. तुमच्याकडून येस तोवर काय झालं, ती सगळी कॉस्ट गेली. मग राहिले पहिला हा ग्रॉस प्रॉफिट आहे, हा पहिला प्रॉफिट आहे, हम्म. 1100 रुपयांनी दिलाय. तर दुसरा आपण एबिटा म्हटला तो, त्यातनं लेस मग ग्रॉस प्रॉफिट म्हणून तुम्ही सेलिंग जनरल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स पण आलेला पाहिजे. मग ते 250 रुपये गेले, मग तुमचा आला एबिटा, हा सेकंड प्रॉफिट आला. त्याच्यानंतर अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स म्हणजे डेप्रिसिएशन अमोर्टायझेशन मायनस करून. त्यातला फायदा असा होतो ना, आता डेप्रिसिएशन याच्यात समजा धरलं तर ती 3,000चं काही आहे वस्तू, त्यावरती 300 रुपये डेप्रिसिएशन मिळालं समजा, तर ही कॅश तुम्हाला वापरात मिळते. म्हणजे ही काय ऍक्च्युली म्हणतो? अनेक ठिकाणी आपले काही काही अनअकाउंटेड एक्सपेन्सेस असतात, तर ते आपण कुठे दाखवता येत नाही आपल्याला. समजा सरकार दरबारी काही तुम्ही खर्च केलेला आहे, तो कधी कधी हम्म. दाखवता येत नाही आपल्याला. तर तिकडे डेप्रिसिएशन कॉस्ट आपल्याला त्याच्याकरता दिलेली आहे, हे लक्षात गेलं पाहिजे. अमोर्टायझेशन आहे त्याच्याबद्दल. म्हणजे हे एविटा नंतर एविटा, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, याच्या पुढचं इंटरेस्ट आणि फायनान्स कॉस्ट आहे. टॅक्स. हा, फायनान्सची कॉस्ट किती याच्यावरून पण कळतं की हाऊ मच इंटरेस्ट यू आर पेइंग. सो प्रत्येक ठिकाणी ईबीटी म्हटलं, मग ईबीटी झाल्यानंतर बिफोर टॅक्सेस, मग ईएटी येतं. मग तो ईएटी म्हणजे अर्निंग आफ्टर टॅक्स आला. मग त्याच्या पुढे डिव्हिडंड दिला पाहिजे. किंवा पॅट पण म्हणतो आपण त्याला. हा, कॉर्पोरेटचं स्ट्रक्चर जर बघितलं प्रॉफिट आफ्टर तर या टॅक्स. पद्धतीने आपण जर गेलो, खरं आपण विचार करत, तर आपल्याला पहिल्या दिवसापासून कळायला लागेल की दिलंय की रिटर्न प्रॉफिट किती आहे. डिव्हिडंड दिल्यानंतर म्हणजे मला पण पैसे मिळाले, डिव्हिडंड म्हणजे काय, प्रमोटरला पण पैसे मिळाले. त्याच्यानंतर रिटर्न प्रॉफिट किती तो तुमचं रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये ऍड होत असतो. बरेच वेळेला आपण तो एक घेऊया पुढे, की बॅलन्स शीट मध्ये रिझर्व्ह अँड सरप्लस ते असं लायबिलिटीज मध्ये कसं काय दिसते, असा एक प्रश्न असतो. ते जास्ती टेक्निकल आहे, बट याच्यावरनं अर्निंग पर शेअर वगैरे हे काढलं, पर किती शेअर्स दिलेत, 10,000 शेअर दिले तर त्याला भाग होतो, ते ठीक आहे. पण हे इतक्या प्रकारचे प्रॉफिट्स आहेत, ऍटलीस्ट हे पहिले 3-4 तर आपलं नक्कीच कामाचे आहेत, की ग्रॉस प्रॉफिट नंतर आपण येस. ग्रॉस प्रॉफिटचा अगदी व्यवस्थित आपण एक 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 करू शकतो. की एखाद्या हो मॅन्युफॅक्चरिंगचं उदाहरण घेऊन आपण करू, म्हणजे आपल्याला जास्ती फायदा होईल. आणि ही छोटी हो छोटी उदाहरणं घेऊ. हो तू कोणी आपल्याला ऍग्री झालं, समजा समजा वाकडे सर ऍग्री झाले काही हो. त्यांचं मांडायला, तर आपण इकडे ऍक्च्युली पॉडकास्टमध्येच करूया ते, की चालेल. क्रॉस प्रॉफिट किती आहे तुमचा काढायला वगैरे, असं हा. काय है ना. तर येस. दिस वॉज आय थिंक युजफुल की आपण ही टर्म टाकतोय. आणि मग त्यातलं आपण पुढचं, मला वाटतं पुढचं पॉडकास्ट घेताना आपण हा करावा, स्वतः मोटिवेशन जे म्हणलास ना, हा. थोडं त्याचं व्हरायटी पण येईल आपल्या राईस बेडमध्ये, येईल भाजी येईल टेस्ट, तर ते पण बघायला पाहिजे की मोटिवेटेड तुम्ही नुसते करून तुम्ही नवीन व्यवसाय चालू करताय का. नुसतं मोटिवेशन इज नॉट सफिशियंट, वी शुड हॅव अ सस्टेनेबल बिझनेस उभा करणं. परवा माझ्याकडे एक हे आलं होती शीट, तुमचं बीवायच्या संदर्भातच, यंग आंतरप्रिन्युअर्स अवॉर्ड म्हणून आहे त्यांच्याकडे, चांगलं आहे ते, YBA, यंग बिझनेस इंटरनॅशनल, युथ बिझनेस इंटरनॅशनल. ते 44 देशामधून कॉन्टॅक्ट घेतात आणि त्यातनं एक निवडतात. तर त्याचे जे त्यांनी निकष दिलेत ना, ते खूप भारी आहेत सगळे. हा. तर त्याच्यात त्यांनी काही काही निकषमध्ये असं दिलंय की तुम्हाला व्यवसायाची, आपण प्रेरणाचं मागे म्हटलं होतं ना, व्यवसायाची प्रेरणा कुठनं झाली, तर ती कुठनं झाल्यापेक्षा तुमची ती जस्टिफाईड आहे का प्रेरणा, असं विचारलं होतं. हा. हा. इज युअर मोटिवेशन जस्टिफाईड. तर आपण त्या हिशोबाने हे थोडंसं घेऊया पुढचं. जस्टिफाईड आहे, सस्टेन्ड आहे की नाही, का टेम्पररी आहे. त्या हिशोबाने आपण थोडंसं बघूया, आणि त्यात फायनान्सच्या फिगर कशा मांडता येतील, मार्केटिंग कसं मांडता येईल बघूया. ओके. हे तुला वाटत असेल तर यू कॅन, तू मगाशी हो म्हणलास हो. मोटिवेशन तसंही ओव्हर रेटेड आहे. यू नीड नॉट बी मोटिवेट. मोटिवेशन ओव्हर रेटेड पेक्षा ते बऱ्याच अंशी एकतर्फी आहे. जर तुम्ही दुसऱ्या बाजूच्या सगळ्या गोष्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण इलॉन मस्कने आज काय कमवलंय त्याची एंड स्टेट कॉपी करतो, पण तो त्या काय जर्नी मधून गेला ते आपल्याला बघायचं आहे का, ते तुम्ही बरोबर. करायला तयार आहात का. म्हणून म्हटलं मोटिवेशन इज टेम्पररी. तर काल मला एक फायनान्स एक मॉडेल माणूस घेऊन आला होता माझ्याकडे. तर त्या फायनान्स मॉडेलमध्ये इज अ पार्टनर ऑफ मोतीलाल ओसवाल असं त्याचं सांगितलं. ओके. आता ते चॅनल पार्टनर बरेच होते, आय डोंट नो हा. इट इज राईट रॉंग, आय डोंट असेल सुद्धा. पण मी त्याला म्हटलं तुझं काय गोल, काय 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 करायचं तुला, केवढा बिझनेस पाहिजे तुला, असं विचारलं, किती धंदा करायचा. तर त्यांनी डायरेक्ट मला सुपरलेटिव्ह उत्तर दिलं. म्हणलं सिक्स. मोतीलाल ओसवालपेक्षा मला मोठा धंदा करायचा. म्हटलं मोतीलाल ओसवालचा धंदा किती आता,
तर समजा 8.5-9 हजार कोटीचा बरोबर. तो म्हटलं मला 10,000 नाही 15,000 कोटी करायचं. म्हटलं अरे हे काउंटेबल फिगर नाही ही. मला तू सांग पुढच्या 2 वर्षात तू काय करणार किंवा पुढच्या 1 वर्षात काय देते तेही सांगता येईल. मग म्हटलं मला तू तुझं पेडअप कॅपिटल सांग, म्हणजे किती पैसे तू गुंतवतो. मग तो म्हटला 50 लाख रुपये. म्हटलं 50 लाख रुपये तुला असं वाटतं का की नाही नाही इतके वर्षात लगेच नाही मला करायचंय. तर मग थोडे थोडे डोळे उघडायला होते हळूहळू. तू म्हटलास ना ते इलॉन मस्क मला हेलिकॉप्टर म्हणून फिरायचंय, मला आयलंडवर जायचं. ते ते त्यांच्या प्रॉफिट मधून राहिलेले पैसे खर्च करतात आणि हे पहिल्यापासून हेच बघतात असं आहे. एनिवे. बर. ओके, थँक्यू. आजचा विषय छान झाला. बोलू आपण परत त्यालाच कनेक्टेड पुढच्या. ठीक ठीक आहे. आहे. आणि आमचं एक गोष्ट सांगायची राहिली. तुम्हाला निवडक उद्यमीची आता आपण एक मीटिंग फिजिकल सुद्धा घेतो दर महिन्याला. हम्म. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पुण्यात सध्या घेतलं. आपण जसं वाढेल संख्या तशी दुसरीकडून घेऊ शकतो. सध्या पुण्यामध्ये आपण डॉक्टर तेलंग यांच्या कार्यालयात दर शनिवारी संध्याकाळी 6:30 ते 8 या वेळेला आपण भेटू. तर ज्यांना यायचं ते महिन्यातला एक क्षण. हा महिन्यातला पहिला शनिवार. चलो. बरं. ओके, थँक्यू. थँक्यू.